तर आता इतक्या उन्हात आणि ते पण गाड्यांवर आम्ही आलेलो आहोत. आता इकडे मस्त गरमागरम भजी बनते, बघू शकता. वहिनीच्या हातचे भजे. मला काय करतोय. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज मी आहे माझ्या माहेरी, म्हणजे असंच आली मी 4-5 दिवसासाठी. तर इकडे स्वरा पण आहे. स्वराला पण सुट्ट्या लागलेला आहे, तर ती मम्मीची इकडे आलेली आहे. तर आमची आज काय करणार आहे, आपण फिरायला जाणार आहे. आम्हाला आज खूप सारी मज्जा करायची, पण बघू कसं होतं. ऊन खूप आहे बाहेर. तर आता मी चालली आत्याच्या घरी. सो चलो, बघत राहा आपला पूर्ण ब्लॉग. इकडे माझ्या आजीच्या बहिणी आल्या तिला भेटायला. तर मस्त तिकडे त्यांचं जेवण चालू आहे, मसाले भात, कुरडई. बोलो तुम्हाला. तर गाईस, आता आम्ही सगळेजण रेडी झालोय आणि आम्ही चाललोय बाहेर. काहीतरी आम्हाला असंच दिवसाची मज्जा करायची आहे. सो मी इकडे आली, तर मम्मी, मी आणि वहिनी आणि स्वरा पण आहे. सो आम्ही सगळे चाललोय कुठेतरी बाहेर. आरू पण आहे, सगळे आम्ही चाललोय मस्त. सो आपला ब्लॉग पूर्ण बघा. तर आता इतक्या उन्हात आणि ते पण गाड्यांवर आम्ही आलेलो आहोत पंचवटी हॉटेलच्या तिथे. आम्हाला काहीतरी असंच खाण्यासाठी आलोय. मस्त आता मज्जा करणार आहे आम्ही. का ग मुलींनो? तर आता इकडे आलोय आम्ही नाश्ता करायला. सगळेजण मस्तपैकी खात आहे लाईट. मग आरूचं सँडविच. तर आम्ही आता आलोय तळ्यातल्या भैरवनाथाला. सगळ्यांनाच माहीतच असेल की सिन्नरमधलं तळ्यातलं भैरवनाथाचं मंदिर खूप छान. आणि म्हणजे आता मंदिराचं काम चालू आहे. सो आता आम्ही दर्शन वगैरे करायला आलोय. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर असा काही आहे, बघू शकता तुम्ही. खूपच ऊन आहे आणि मंदिर पण आता नवीन मंदिर बनतंय, बघू शकता. चला आता आम्ही दर्शन वगैरे घेतो. तुम्हालाही व्हिडिओमधून बघता येईल. खूप मोठं असं मंदिराचं काम चालू आहे. लवकरच ते पूर्ण होईल. हे बघा. काय, आणि इकडे आहे देव. पण अजून कामच चालू आहे मंदिराचं. इकडे मंदिराची बॅक साइड कोणीच नाही, त्याच्यामुळे खूप सारी शांतता. इकडे सभा मंडप आहे आणि मंदिराचं अजून कामच चालू आहे. आणि इकडे आरू पडशील ना. आरू पा टोपी वगैरे घालून, ऊन लागते म्हणून टोपी घातली का ग? आता नाही, पण तरी पण घालते. हो का? आता आम्ही इकडे छान अशी लस्सी प्यायला आलोय. मस्त थंड सॉरी, गरम उन्हात थंड लस्सी. लस्सी वगैरे पिली. त्याच्यानंतर मग वहिनी, स्वरा, आरू घरी गेल्या आणि मी आणि मम्मी साड्यांच्या दुकानामध्ये गेलो. कारण की मम्मीला घ्यायची होती साडी. साडी घेण्याचं कारण असं काही खास नव्हतं, सहजच साडी घ्यायची होती. एकच साडी घ्यायची होती, पण झालं असं की आवडल्या 2 आणि आम्ही दोन्हीही घेतल्या. तर दुकानामध्ये भरपूर सारी गर्दी होती, कारण की लग्न वगैरे आहे, तर लग्नांचे बस्ते वगैरे बरंच असं काही चालू होतं. तर आम्ही बघत होतो साड्या, खूप सारे पॅटर्न्स बघितले. पण एक साडी घेण्याऐवजी आम्ही 2 साड्या घेतल्या. ऑब्व्हियसली लेडीजचं असंच असतं की एक घ्यायला गेलं आणि दुसरी आवडली ना की माणूस घेऊनच टाकतं. सो आम्ही 2 साड्या घेतल्या. चला, दिवसभर आम्ही फिरून आलो, मस्तपैकी मज्जा केली. आणि आता संध्याकाळ झाली आहे ऑलमोस्ट. आज तर दिवसभर फिरायचंच काम केलं आहे आम्ही आणि आता घरीच आहे. सो बघू आज जेवणाचा मेन्यू वगैरे काय आहे. सो आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि इकडे आजी बसली. आजीचं झालंय डोळ्यांचं ऑपरेशन आणि तो चष्मा असं काय लावलाय का? हे बघा, आजीचं डोळ्याचं ऑपरेशन झालंय का ग?
बरं वाटतंय का आता? हा बरं वाटतं. दिसतं का आता? मग मी दिसते का क्लिअर? क्लिअर दिसते. आजीला आता सगळं काही क्लिअर दिसतंय. कसं दिसतं? क्लिअर. क्लिअर. आणि इकडे मल्हार बसलेला आहे आमचा बघा. मोल्या काय रे? काय इकडं तिकडं बघतो, इकडं तिकडं फिरून येतो, चाललंय त्याचं काम. आणि इकडे मम्मीने त्यांनी गहू केले होते तर ते वाळवले, नीट वगैरे केले, गोळा करायचे बाकी आहे. आणि तिकडं गाई वगैरे असं काही आहे. मम्मीने त्यांची पण कामं चालू आहे. आणि आज काय मेन्यू आहे? आज काय बनवले वहिनी? आज कढी भाजी पोळी भात. अरे वा, आज कढी भाजी आहे स्पेशल घरच्या दह्याची ना? हो. एकदम म्हणजे आपलं काहीच मिक्स नाही, काही नाही एकदम. तर इकडे वहिनी पोळ्या बनवताय आणि कढी तर बनवून झाली आहे मस्त. आणि फक्त गरम गरम आम्ही जेव्हा जेवण करू तेव्हा भजी करते. सो असं काही आमचा आजचा मेनू आहे. आता इकडे मस्त गरमागरम भजी बनत आहे, बघू शकता. वहिनीच्या हातचे भजे खायला पण तितकेच टेस्टी असतात जितके बघायला दिसत आहे. आणि इकडे पापड पण तळले. आता आम्ही जेवण करतो. आमचा मल्हार कसा आईस्क्रीम खातोय. मुलं काय करतोय बघा. त्याला इतकी आईस्क्रीम आवडते की जेव्हा आम्ही घरात आईस्क्रीम खायला आणतो ना की त्याला पण आणली पाहिजे. आणि काहीच होत नाही, त्याला आवडते पण. बघा तसं आईस्क्रीम खायचं काम चालू आहे. हे बघा तिकडं खात होता, आता इथे येऊन खातोय. मस्त आईस्क्रीम खायचं काम चालू आहे. खा. आणि इकडे मम्मीने त्यांना गहू पण गोळा करायचे. दुपारी ऊन होतं त्याच्यामुळे ते गरम होते, त्याच्यामुळे इकडे. आणि पप्पा मस्त बसले गार हवा खात. आणि हे बघा इकडे सगळे गहू वाळत टाकलेले होते, जे की आज साफ पण करून झाले, पण गरम होते म्हणून भरले नाही दुपारी, तर आत्ता भरायचे त्यांना. सो असं काही चालू आहे. आणि आता आम्ही आईस्क्रीम पण खातो. हे बघा मस्तपैकी आईस्क्रीम आणली आम्ही आणि सगळे इकडे बाहेरच बसून आईस्क्रीम खाणार आहेत. तर हे बघा सगळेजण इकडे मस्त आईस्क्रीम खाता आहेत. आणि आमच्या मल्हारची खाऊन झाली आणि परत येऊन उभा राहिलाय. मोल्या. तर चला असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.